साहित्याच्या वेगवेगळ्या प्रकारातला कविता प्रकार कित्येकांच्या जिव्हाळ्याचा विषय. आणि मग अशा कविता प्रेमातूनच उद्योन्मुख कवी आपल्या समोर येत असतात. आणि दोस्तांनो, आपणही आपल्या सदरातून त्यांची दखल घेतच असतो की. तर दोस्तांनो, आता ऐकूयात युवा स्पंदन या सदरात पद्माकर काळे याची साधना गायकवाड हिने घेतलेली मुलाखत. युवक मित्रांनो, आज आपल्या स्टुडिओत आलेला आहे आपला युवा मित्र पद्माकर काळे, ज्याला छंद आहे कविता लिहिण्याचा. तर आपण त्याच्याकडून त्याच्या कविताही ऐकणार आहोत आणि त्याच्याविषयी थोडंसं जाणून सुद्धा घेणार आहोत. तर जाणून घेऊयात त्याच्या या छंदाविषयी त्याच्याचकडून. तर पद्माकर, तुझं आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत स्वागत. धन्यवाद मॅडम. नमस्कार. नमस्कार. तर मला सांग की तुझं पूर्ण नाव काय आणि तुझं मूळ गाव कोणतं? माझं पूर्ण नाव पद्माकर भारतराव काळे आणि माझं गाव बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव तालुक्यातील एक छोटंसं गाव रेणापुरी या ठिकाणी मी राहतो आहे. मी इथे सध्या आपल्या देवगिरी इन्स्टिट्यूटमध्ये ॲज अ टेक्निकल सपोर्ट इंजिनियर म्हणून जॉब करतो आहे. अच्छा, मग तू तुझं मूळ गाव कधी सोडलंस? मी माझं मूळ गाव तसं 2010 साली सोडलं. शिक्षणाच्या निमित्तानं मी औरंगाबादला आलो आणि जॉबची तर गरज होतीच, त्यासाठी मग मी देवगिरी जॉईन केलं. तुझं शिक्षण काय झालंय? सध्या मी आपल्या विद्यापीठामध्ये एम.फिल करतो आहे सोशिओलॉजी डिपार्टमेंटमध्ये. खूप छान वाटलं की गावाकडून तू शिक्षणासाठी इकडे आलास आणि छानपैकी तुझं जॉबही सुरू आहे. आणि मग तुझा हा कविता लिहिण्याचा जो छंद आहे, या छंदाकडे तू कसा वळलास? तसं तर गावाकडे असताना 2003 सालापासून मी लिखाणामध्ये आहे. मग कविता असेल, कथा असतील, लहानपणापासूनच मला माझ्या आईनं एक वेळेस उभं केलं आणि आईनं उभं केल्यानंतर ते व्यासपीठ, ते माईक यांचं मला प्रचंड वेळ होतं. याच वेळातून मी असं पुढे लिहित गेलो आणि कवितेपर्यंत पोहोचलो आहे. तुझी एक छानशी कविता आम्हाला ऐकव ना. हो, नक्कीच. तसं तर या ठिकाणी आता मुद्दाम मी आपल्या तरुण मित्रांसाठी काही प्रेम कविता सांगणार आहे. कॉलेज म्हटलं की तरुणाई आलीच आणि तरुणाई म्हटलं की सळसळतं तारुण्य देखील आलंच. आणि याच तारुण्यामध्ये, याच वयामध्ये, कॉलेज लाईफमध्ये म्हणा, प्रत्येकाच्या मनामध्ये असं काहीतरी समथिंग स्पेशल असतं आणि हेच मांडण्याचा प्रयत्न करतो आहे माझी पहिली कविता, जर मी असतो चित्रकार. या कवितेच्या मागची थोडीशी पार्श्वभूमी सांगायची झालंच तर ही कविता लिहिण्यामागची प्रेरणा म्हणाल, मला आवडलेली एक सुंदर पेंटिंग जी की मी एका वर्तमानपत्रामध्ये पाहिली आणि त्या चित्रकारानं ती पेंटिंग आपल्या रंगाने रंगवली आणि मी त्या पेंटिंग मध्ये ते जे लावण्य आहे ते शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. कवितेचं नाव आहे जर मी असतो चित्रकार. जर मी असतो चित्रकार तर रंगांनीच तुला गुंफलं असतं. जर मी असतो चित्रकार तर रंगांनीच तुला गुंफलं असतं. माझ्या कवितेतल्या शब्दांसारखं तुझ्या हरेक पैलूला टिपलं असतं जर मी असतो चित्रकार. जर मी असतो चित्रकार तर थोडीशी मान तिरपी करून तुलाच समोर बसवलं असतं. जर मी असतो चित्रकार तर थोडीशी मान तिरपी करून तुलाच समोर बसवलं असतं आणि तुझ्या मानेवरील रेशमी केसांना मीही अलगद रेखाटलं असतं जर मी असतो चित्रकार. जर मी असतो चित्रकार तर उंचावणाऱ्या भुवयांपासून तुला उघड्या डोळ्यांपर्यंत जाणलं असतं. जर मी असतो चित्रकार तर उंचावणाऱ्या भुवयांपासून तुला उघड्या डोळ्यांपर्यंत जाणलं असतं आणि हळूवारं बोलणाऱ्या तुझ्या पापण्यात मीही काजळ भरलं असतं जर मी असतो चित्रकार. जर मी असतो चित्रकार तर उंबरठ्यावर बसलेल्या तुझं पाठमोरं चित्र देखील रेखाटलं असतं. जर मी असतो चित्रकार तर उंबरठ्यावर बसलेल्या तुझं पाठमोरं चित्र देखील रेखाटलं असतं आणि तुझ्याच लावण्याला मी देखील बार बार गिरवलं असतं जर मी असतो चित्रकार. जर मी असतो चित्रकार तर तुझ्या बाणेदार नाकासहित त्यावरील नथनीलाही कोरलं असतं. जर मी असतो चित्रकार तर तुझ्या बाणेदार नाकासहित त्यावरील नथनीलाही कोरलं असतं आणि चांदण्यांपेक्षा जरा जास्तच मी सौंदर्य त्यामध्ये भरलं असतं जर मी असतो चित्रकार. जर मी असतो चित्रकार तर एकमेकांना बिलगणाऱ्या तुझ्या ओठांनाही जाणलं असतं. जर मी असतो चित्रकार तर एकमेकांना बिलगणाऱ्या तुझ्या ओठांनाही जाणलं असतं आणि दडलेल्या मुक्या भावनांचं मन मीच मोकळं केलं असतं जर मी असतो चित्रकार. जर मी असतो चित्रकार तर तुझ्याच खांद्यावरून लाल ओढणीलाही सोडलं असतं. जर मी असतो चित्रकार तर तुझ्याच खांद्यावरून लाल ओढणीलाही सोडलं असतं आणि पारदर्शक त्या ओढणीच्या धाग्यातून तुझ्या गोऱ्या हातांना साकारलं असतं जर मी असतो चित्रकार. जर मी असतो चित्रकार तर तूच अलगद कुरवाळणाऱ्या तुझ्याच बटीलाही नक्कीच निहाळलं असतं. जर मी असतो चित्रकार तर तूच अलगद कुरवाळणाऱ्या तुझ्या बटीलाही नक्कीच निहाळलं असतं आणि तुझ्याच सारखं मीही चित्रावरून तुझ्याच बटीला कुरवाळलं असतं जर मी असतो चित्रकार. जर मी असतो चित्रकार तर तुझ्यावर कविता करण्याचं काही निमित्तच उरलं नसतं. जर मी असतो चित्रकार तर तुझ्यावर कविता करण्याचं काही निमित्तच उरलं नसतं. तुला आणि तुलाच रेखाटताना माझं विश्व रंगून गेलं असतं जर मी असतो चित्रकार. जर मी असतो चित्रकार. खरंच खूप सुंदर अशी कविता लिहिली आहेस तू, मला खूप आवडली आणि आपल्या युवा मित्रांना तर ही कविता खूप आवडेल. चित्र समोर दिसलं आणि असं वाटलं की या चित्रकारानं
किती सुंदरसं चित्र रंगवलं आहे. मी तर चित्र नाही काढू शकत, पण माझ्याकडे शब्द आहेत. त्या शब्दांनी गुंफण्याचा एक छोटासा प्रयत्न. खरंच शब्दांनी अगदीच ते चित्र जसं काही होतं ते डोळ्यांसमोर उभं राहते. तर आता मला सांग, तुझ्या ज्या कविता आहेत त्या यापूर्वी कुठे प्रकाशित किंवा प्रसारित झाल्यात का? वेगवेगळ्या साहित्य संमेलनातून आणि आपल्याच दुसऱ्या आकाशवाणीवरती वगैरे माझ्या कवितेचं कथेचं प्रसारण म्हणजे होत असतं. मी बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे आणि तसं पाहिलं तर कॉलेजच्या मासिकातून वगैरे बऱ्यापैकी कविता माझ्या प्रसारित वगैरे झालेल्या आहेत. अच्छा. मग आज इथे ज्या कविता तू सादर करतोयस तर त्या कवितांचंही प्रकाशन झालेलं आहे? नाही, या ठिकाणी जे मी सादर करतोय माझ्या पूर्ण कविता नवीन आहेत. मग आणखी एखादी छान कविता ऐकव ना. हो, नक्कीच. आपण असं म्हणतो फुलांच्या सहवासामध्ये आपलं वातावरण सुंदर बनतं. तसं आपल्याच आवडीच्या व्यक्तीच्या सहवासात आपलं अंगण फुलून निघावं असं प्रत्येक मनाला आणि प्रत्येक हळव्या काळजाला वाटत असतं. आणि अगदी अशाच प्रकारची एक छोटीशी कविता पारिजात नावाची. काहीशी नाजूक, काहीशी गोड, थोडीशी हळवी, जरा जास्तच खट्याळ. काहीशी नाजूक, काहीशी गोड, थोडीशी हळवी, जरा जास्तच खट्याळ. लटकच रागावून नाक मुरडणं आणि मध्येच हळुवार प्रेमळ होणं. तिच्या हर एक अदांमध्ये असावं चिंब श्रावणातलं बहरणं. नसावा त्याशी कुठलाच अंत, न जावे ते कधीच कोमेजून. बागडणं हसणं शृंगार असावा. बागडणं हसणं शृंगार असावा. प्रेमळ शब्दांचा एक झंकार व्हावा आणि हाच तिचा सहवास माझ्या अंगणीचा एक पारिजात असावा. हाच तिचा सहवास माझ्या अंगणीचा एक पारिजात असावा. अगदीच छोटी आणि खूप समर्पक शब्दांमध्ये लिहिलेली ही कविता आहे. खूप आवडली मला ही तुझी कविता. धन्यवाद मॅडम. म्हणजे ह्या कविता लिहिण्याच्या छंदाव्यतिरिक्त आणखी एखादा छंद तू जोपासतोस का? मी कथाही लिहितो. वक्तृत्व स्पर्धेमध्ये वगैरे पण मला खूप आवड आहे बोलण्याची आणि तसे मी राज्यस्तरीयपर्यंत प्राइज देखील जिंकलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळी ग्राउंडवरती येणं मला खूप आवडतं. कारण 5:30च्या नंतर किंवा 6च्या नंतर तर झोप कधी येतच नाही. आणि सकाळी ज्यावेळेस ग्राउंडवरती फिरतो मग ते पक्ष्यांचा किलबिलाट म्हणा किंवा आणखी ते वातावरण खूप वेगळं असतं आणि ते मनाला मोहित करतं. हा एक माझा खूप आवडता छंद आहे असं मला मुद्दाम सांगावंसं वाटतं. तर तू जे सांगितलंस की किलबिलाट पक्ष्यांचा सकाळचं वातावरण तुला भावतं, तर मग या वातावरणात सुद्धा तुला खूप शब्द किंवा कल्पना तुझ्या डोक्यात येत असतील कविता लिहिण्यासाठी? हो, नक्कीच. खूप विचार सकाळी फ्रेश मनानं म्हणजे मन मोकळं असतं आणि त्यावेळेस बरेच सारे असे विचार मनामध्ये येऊन जातात. आणि अशाच प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी इन्स्पिरेशन असतं आणि असंच मग कुणाला तरी पाहून कविता लिहिणं, पक्ष्यांकडे पाहून म्हणा, चित्रांकडे पाहून म्हणा, हा छंद असा पुढे पुढे जात जातो. प्रत्येक माणसामध्ये काहीतरी असं म्हणतात की 64 कलांपैकी काहीतरी एक कला असते. बस माझ्याकडे देवानी फक्त शब्द दिलेत आणि तेच मी मांडतोय. एकानंतर एक सरस अशा कविता तू सादर करतोयस. बरं तुला सुचतात कशा नेमक्या ह्या कविता? असं म्हणतात की मुलीला तिचं वय सांगता येत नाही, मुलाला त्याचा पगार सांगता येत नाही, तसं कवीला त्याच्या कविता सुचतात कशा हे सांगता येत. म्हणजे याच्यापुढे मी तुला याविषयी विचारू शकत नाही. कविता तर आणखी तुझ्याकडून ऐकायच्याच आहेत, पण मला सांग की दिवसभर तुझं शेड्यूल कसं असतं? सकाळी 8:30 ते 3 वाजेपर्यंत मी कॉलेजमध्ये असतो, जॉब असतो माझा. कॉम्प्युटरशी मी सारखा खेळत राहतो. म्हणजे पोटासाठी मला कॉम्प्युटर आवश्यक आहे, तसं जगण्यासाठी मला ही कविता, शब्द, साहित्य, वाचन हे आवश्यक आहे. आणि मग मी 3-3:30च्या नंतर ज्यावेळेस फ्री होतो, इतर वाचन म्हणा किंवा हे लिखाण हे माझं सारखं चालूच असतं. माणसांच्या सहवासात जेव्हा विद्यार्थी असतील, आमचे मुलं असतील, मित्र असतील, त्यांच्या सहवासामध्ये माझा वेळ बऱ्यापैकी जातो. आणि मग जे तुझे मित्र वगैरे जे आहेत, मग त्यांच्यात तू कविता करणारा, मग त्यांची काय मत आहेत तुझ्याविषयी? हा, नक्कीच पाहण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा असतो की नाही काहीतरी लिहितोय, काहीतरी मांडतोय, शब्दांमध्ये कोणाला तरी व्यक्त करतोय. पण असं काहीच नाही. जे दिसतं समोर पाहतो, इतरांचे अनुभव म्हणा किंवा निरीक्षण म्हणा, यातूनच मी हा लिहित आलेलो आहे. मग तुझी आणखी पुढची एक कविता सादर होऊन जाऊ दे. खास आज मुद्दाम सगळ्या प्रेम कविताच मी आणल्या आहेत युवक मित्रांसाठी. त्याला कारण असं आहे की सुट्ट्या लागलेल्या आहेत, एक्झामही बऱ्यापैकी संपत आलेल्या किंवा संपलेल्या आहेत आणि चला मला 4 गोष्टी आपल्याच तरुण युवानी कार्यक्रमामध्ये आपल्या औरंगाबाद आकाशवाणीच्या माध्यमातून आपल्या मनातल्या 4 गोष्टी इतरांच्या समोर मांडाव्यात, म्हणून या ठिकाणी हा प्रेम कविता. पुढची कविता आहे तुझ्यात काही खास आहे. आपण पाहतोय की कॉलेज जीवनामध्ये प्रत्येक मुलाला किंवा प्रत्येक मुलीला तो किंवा ती खास असतेच. असंच मग त्या वातावरणामध्ये मी राहिल्यानं आणि त्या ठिकाणचं ऑब्झर्वेशन केल्यानं काही कविता बाहेर पडली. त्यापैकीच एक तुझ्यात काही खास आहे. शब्द तुझे हे स्पर्शापरी त्यात तारुण्याची बात आहे. शब्द तुझे हे स्पर्शापरी त्यात तारुण्याची बात आहे. तू अशीच मत संगती राहा तुझ्यात काही खास आहे. नकळत लाजरी खळी गालावर त्यावर बटीचा शृंगार आहे. नकळत लाजरी खळी गालावर त्यावर बटीचा शृंगार आहे आणि हसणारे डोळे सांगती बघणं तुझ्यात काही खास आहे. येताच समोर बसतेस मनी
तुझं दिसण्याचं काही नाविन्य आहे. येतात समोर बसते समनी तुझं दिसण्याचं काही नाविन्य आहे. पाहून तुझला मी बोले शब्द वेळा तुझ्यात काही खासा आहे. ठीक ओढणीही सावरतेस तू, ठीक ओढणीही सावरतेस तू, या आदाने मन घायाळ आहे. ठीक ओढणीही सावरतेस तू, या आदाने मन घायाळ आहे. आणि वाऱ्याने उडणारी ओढणीही बोले तुझ्यात काही खासा आहे. नजर तुझी ही माझ्यावरच, नजर तुझी ही माझ्यावरच, फक्त दुर्लक्षितपणाचा आव आहे. नजर तुझी ही माझ्यावरच, फक्त दुर्लक्षितपणाचा आव आहे. आणि झपकन फिरणारे डोळे सांगती तुझ्यात काही खास आहे. राहतेस नेहमी अबोल तरीही सहवास तुझा एक संगीत आहे. राहतेस नेहमी अबोल तरीही सहवास तुझा एक संगीत आहे. आणि मुके शब्दही झिंकारती बघणं तुझ्यात काही खास आहे. तुझ्या सुंदरतेचे वर्णन केल्यावर तू उगाच चिडणं स्वाभाविक आहे. तुझ्या सुंदरतेचे वर्णन केल्यावर तू उगाच चिडणे स्वाभाविक आहे. तेव्हाच सांगतो राग तुझा हा तुझ्यात काही खास आहे. तू चिडल्यावर मी गेलो न आकाशी, तू चिडल्यावर मी गेलो न आकाशी, त्या चंद्रमासमोर तुझला रेख येतो आहे. तू चिडल्यावर मी गेलो न आकाशी, त्या चंद्रमासमोर तुझला रेख येतो आहे. तेव्हा व्याकुळ तो चंद्रमाही बोले प्रीत तुझी ही खास आहे, प्रीत तुझी ही खास आहे. वा वा वा, धन्यवाद. खूप छान वाटली ही तुझी कविता मला. तसं आणखी एक सांगावंसं वाटतं की याच माझ्या पूर्ण प्रेम कवितेचं एक माझी ह्या प्रीत तुला नावाचं पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे. लवकरच अच्छा. ते आपल्या सर्वांच्या भेटीला येईल. वा, म्हणजे तुझी वाटचाल कवितेच्या माध्यमातून मस्त चालली आहे अगदीच. हो, ठीक, सध्या तरी ठीक आहे. बरं, मग आणखी एखादी कविता होऊन जाऊ देत. हो, नक्कीच. पुढची कविता आहे होय पुन्हा एकदा. कसं की बरंच काही चुकल्यानंतर बरंच काही शिकायला मिळतं असं म्हणतात. आणि अशाच प्रकारे या कवितेतील माझ्या या होय पुन्हा एकदा कवितेतील नायक तिच्या नायिकेला बोलतो आहे होय पुन्हा एकदा म्हणून. होय पुन्हा एकदा मला जन्माला यायचंय, होय पुन्हा एकदा मला जन्माला यायचंय, तुला पुन्हा पुन्हा गिरवण्यासाठी, तुझ्यावर प्रेम करण्यासाठी, राहिलेल्या अधुऱ्या स्वप्नांना एक नवी पहाट दाखवण्यासाठी मला पुन्हा एकदा जन्माला यायचं. मला पुन्हा एकदा जन्माला यायचंय ते फक्त तुझ्याचसाठी. मला पुन्हा एकदा जन्माला यायचंय ते फक्त तुझ्याचसाठी. आसवांनी दाटलेलं मन मोकळं करण्यास तुला, माझाच खांदा देण्यासाठी, त्याच खांद्यावर मान ठेवणाऱ्या तुला कुशीत घेण्यासाठी, अर्ध्यावर मोडलेल्या प्रेमाची कहाणी पुन्हा एकदा बांधणी करण्यासाठी मला पुन्हा एकदा जन्माला यायचंय. मला पुन्हा एकदा जन्माला यायचंय ते फक्त तुलाच समजून घेण्यासाठी. मला पुन्हा एकदा जन्माला यायचंय ते फक्त तुलाच समजून घेण्यासाठी. इशाऱ्याची तुझी भाषा काळजातच बिंबवण्यासाठी. किती ग प्रेम करत होतीस माझ्यावर, बस त्याच प्रेमाची आता गाभेट घेण्यासाठी. तुझ्यासाठीच व्याकुळ असणाऱ्या तुझ्या नजरेची व्याकुळता दूर करण्यासाठी मला पुन्हा एकदा जन्माला यायचंय. मला पुन्हा एकदा जन्माला यायचंय माझा हात तुझ्या वाचून राहिलेला अर्धवट जन्म पुरा करण्यासाठी. मला पुन्हा एकदा जन्माला यायचंय माझा हात तुझ्या वाचून राहिलेला अर्धवट जन्म पुरा करण्यासाठी. आपल्या प्रेमाला मिळवण्याचा पुढाकार घेण्यासाठी जगलो होतो दोघेही काही क्षण मनमुराद आणि मदमस्तीनं. जगलो होतो दोघेही काही क्षण मनमुराद आणि मदमस्तीनं. तेच क्षण पुन्हा सोबतीला ठेवण्यासाठी मला पुन्हा एकदा जन्माला यायचं. मला पुन्हा एकदा जन्माला यायचंय तुला एकच गोष्ट बोलण्यासाठी. आज तू नाहीस माझी पण पुढच्या जन्मी तुलाही जन्माला यायचंय माझ्याचसाठी. त्यावेळेस पुढाकार घेऊन विचारेल मी तुला, त्यावेळेस पुढाकार घेऊन विचारेल मी तुला, लग्न करशील माझ्याशी. उत्तराच्या हो नाहीची परवा मला आता मुळीच असणार नाही. उत्तराच्या हो नाहीची परवा मला आता मुळीच असणार नाही. माझ्या विचारण्यासाठी मला पुन्हा एकदा जन्माला यायचंय, एवढेच तुला विचारण्यासाठी मला पुन्हा एकदा जन्माला यायचंय. वा वा, खूप तू एकानंतर एक खूप छान सरस अशा कविता आम्हाला ऐकवल्यास. खूप छान वाटलं तुझ्या कविता ऐकून. धन्यवाद. तर यापुढे तू काय करायचं ठरवलंस? तसं तर एक चांगला माणूस म्हणून मला उभं राहायचं आहे, पण त्याचबरोबर एक चांगला प्राध्यापक म्हणून देखील मला पुढं करिअर करायचं आहे, जेणेकरून मी आपल्या विद्यार्थ्यांच्या सहवासामध्ये, माझ्या मित्रांच्या सगळ्यांच्या सहवासामध्ये राहून काहीतरी काम करू शकेल, हा एक माझा उद्देश आहे. तर तुझ्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत किंवा तू जे करिअर निवडलंस त्यासाठी तुला शुभेच्छा. त्याच्यामध्ये तू यशस्वी होस. आणि जाता जाता युवा मित्रांना काय सांगशील? धन्यवाद मॅडम. आणि युवा मित्रांना मी जास्त काही सांगणार नाही, फक्त एवढंच बोलावंसं वाटेल की हा क्षण, ही वेळ आपली आहे. तर या क्षणाला आणि या वेळेला महत्त्व देऊन आपल्याला जे काही करायचं आहे ते या क्षणाला करावं लागेल, कारण पुढचा श्वास आपला असेल नसेल माहित नाही. त्यामुळं हा श्वास आपण मनमुराद आणि मस्तीनं जगून घ्यायला पाहिजे, एवढंच मला वाटतं. धन्यवाद. आमच्या स्टुडिओत तू आलास आणि तुझ्या एकापेक्षा एक छान अशा कविता तू ऐकवल्यास त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आपल्या युवा मित्रांच्या वतीने मी तुझे आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. मी सुद्धा आभार मानतो. दोस्तांनो, आत्ताच आपण युवा स्पंदन या सदरात पद्माकर काळे याची साधना गायकवाड हिने घेतलेली मुलाखत